माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। पहिल्यांदा मी ब्लाऊजच्या पाठीमागचा भाग तयार करून घेतला। त्यासाठी सुरुवातीला 4.5 इंचावर 2 टक्स दिलेले होते, ते व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली। दोन्ही साईडचे दोन्ही टक्स 4.5 इंचाचे होते। यानंतर जी खाली पट्टी आपण लावतो ब्लाऊजला पाठीमागच्या साईडला, ती 2 इंचाची घेतलेली, ती व्यवस्थित अशी ब्लाऊजला पाठीमागच्या साईडला व्यवस्थित अशी लावून घेतली बघा। आणि ही पट्टी लावताना सुद्धा कपडा अजिबात खेचायचा नाही। जेवढं व्यवस्थित शिलाई बसवता येईल तेवढी व्यवस्थित शिलाई करायची। यानंतर व्यवस्थित नखाने दाबून एकसारखं करून त्याच्यावर दाब शिलाई दिली। एक छोटीशी शिलाई घालून व्यवस्थित, कारण दुमटल्यानंतर त्यातले धागे बाहेर येऊ नये याच्यासाठी ही छोटीशी शिलाई घालायची। यामुळे पाठीमागून ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान दिसतं। आणि मी हात शिलाई घालता यावी म्हणून हे मोठा मशीनचा मोठा टाका केलेला आहे आणि ही पूर्ण मोठी शिलाई घातलेली आहे। हात शिलाई घातल्यानंतर पाठीमागच्या साईडला मी ही शिलाई काढून टाकणार आहे। हे बघा, आपला पाठीमागचा भाग तयार झाला। आता हा पुढचा भाग तयार करूया। यासाठी पहिल्यांदा मी कटोरी घेतली, कटोरी दोन्ही एकमेकांसमोर ठेवली आणि मार्क करून घेतला। यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच आणि वरून 3 इंच असं मार्क करून शिलाई मारून घेतली। त्या टक्सवर एकदम व्यवस्थित असा पप येतो, खालून 1.5 इंच आणि वरून 3 इंच। शिलाई मारताना डबल शिलाई मारून घ्यायचे, म्हणजे एखादी जरी शिलाई कमी जास्त झाली तरी व्यवस्थित कटोरी बसते। हे बघा, एकदम व्यवस्थित कटोरी दोन्ही सुद्धा आलेले आहेत। आता ब्लाऊजचा साईडचा भाग घेतला। पहिल्यांदा नेहमी एक करायचं, कटोरी आणि ब्लाऊजचा साईडचा भाग व्यवस्थित बसतोय का नाही एकमेकांना ते बघायचं। आणि कटोरी लावताना अजिबात खेचायची नाही, सावकाश हळूवारपणे ती लावायची। यानंतर मी लगे हात कटोरीला डबल शिलाई मारून घेतलेली आहे। हे बघा, अशी एकदम व्यवस्थित आणि छान अशी कटोरी तयार होती। आपण ज्या ठिकाणी शिलाई मारली त्या ठिकाणी चुनी येऊ नये म्हणून ना नखाने त्याच्यावर प्रेस करायचं। यामुळे काय होतं, यामुळे सुद्धा कटोरीला एकदम छान फिनिशिंग येतं। आणि यानंतर मी योगपट्टी जोडलेली आहे। योगपट्टी ही पुढच्या साईडला 3.5 इंचाची आणि पाठीमागच्या साईडची 3 इंचाची आहे। हे बघा, माझ्या कटोरीचा पुढच्या साईडची कटोरी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे। आणि ही मी हुक पट्टी लावत आहे। हुक पट्टीसाठी मी 2 इंचाचा कपडा घेतला आणि व्यवस्थित पहिल्यांदा एक शिलाई मारून घेतली। जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून टाकला। आणि हुक पट्टी किंवा लूक पट्टी लावताना जास्त हे घ्यायचं, म्हणजे जास्त कपडा एक्स्ट्रा घ्यायचा। जरी शिल्लक राहिला तरी तो आपल्याला कट करता येतो, पण कमी कपडा घेतला तर तो शिवताना बऱ्याच वेळेला कमी पडतो आणि आपल्याला सारखं जॉईंट देत बसावं लागतं। हे बघा, एकदम व्यवस्थित असा कटोरीचा पुढचा भाग तयार झालेला आहे। आता मी याचप्रमाणे दुसऱ्या साईडची ही कटोरी अगदी व्यवस्थित तशीच जोडून घेतली। ज्या वेळेला आपण खडूने मार्क करतो ना कटोरीला किंवा साईडच्या भागाला, त्यावेळेला ना आपली कटोरी दोन्ही साईडची एकसारखी होत नाही, दोन्ही भाग वेगवेगळे होतात। कारण ज्या ठिकाणी मार्क केले त्या ठिकाणचीच आपण शिलाई मारत असतो। प्रत्येकाची ब्लाऊज शिवण्याची आयडिया वेगवेगळी आहे। आपण सुद्धा त्याने तसा ब्लाऊज शिवला म्हणून आपणही असा शिवूया असं नाही। तुम्हाला तुमच्या मनाने तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटेल ना असा व्यवस्थित ब्लाऊज शिवायचा। आता ही लोकपट्टी लावताना मी 3 इंचाचा कपडा घेतला आहे, कारण व्यवस्थित अशी मला जाड लावायची होती। तिला 3 वेळा म्हणजे डबल फोल्ड केलं मी। पहिल्यांदा एक दाब शिलाई मारून घेतली आणि हे बघा सर 3 वेळा मी फोल्ड करून व्यवस्थित अशी जाडसर पट्टी लावलेली आहे।
आणि परत एकदा अजून एक त्याच्यावर शिलाई दिलेली आहे. हे बघा, आता दोन्ही एकमेकावर ठेवले आणि व्यवस्थित पाहिलं तर थोडीशी कमी जास्त होतेच. कितीही तुम्ही व्यवस्थित कटिंग केलं तरी ते व्यवस्थित बघून कट केलं. पण कट करताना कटोरी आपण जेवढी जॉईन केली ना, फक्त कटोरीचा भाग कट करायचा. कटोरीच्या वरती जे जॉईन केलेला भाग आहे ना, तो अजिबात कट करायचा नाही. यामुळे गळा आपला उतरतो आणि गळा खूप पसरट होतो. फक्त आपल्याला थोडंसं किंचितसंच कटोरीचा भाग कट करायचा आहे. यानंतर मी आडे जोडून घेतले. सुरुवातीला सरळ ब्लाऊज शिवला आणि एक शिलाई मारली. यानंतर पलटी मारला ब्लाऊज आणि ब्लाऊजच्या आतल्या साईडने 2 अशा व्यवस्थित शिलाई देऊन घेतल्या. हे बघा, आता आपल्याला पायपिंग लावायची आहे. यासाठी पायपिंगच्या व्यवस्थित पट्ट्या जोडून घेतल्या. ह्या 1.5 इंचाची पट्टी आहे आणि ह्या तिरक्या काढलेल्या आहेत. जेवढ्या आपल्या पट्ट्या तिरक्या असतात तेवढं व्यवस्थित अशी पायपिंग येत असते. यानंतर जी पायपिंगची पट्टी होती त्याला एक शिलाई मारून घेतली, का तर आपली पायपिंग व्यवस्थित यावी म्हणून. हे बघा, अशी एक व्यवस्थित मोठी शिलाई वाटली तर मोठी मारायची, तुम्हाला छोटी वाटली तर छोटी मारायची. फक्त ती आपल्या पायपिंगला दिसली नाही पाहिजे, आतल्या साईडला झाकून गेली पाहिजे. अशा प्रकारे शिलाई मारायची. शिलाई मारल्यानंतर पायपिंगचा जो कपडा आहे तो एकसारखा करून घ्यायचा. जिथे एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा. यानंतर व्यवस्थित गळ्यावर ठेवून दाब पुढे पाठी करून हळूहळू व्यवस्थित अशी न खेचता व्यवस्थित अशी लावून घ्यायची. ज्या वेळेला शिलाई चालू असते त्यावेळी पुढे कपडा व्यवस्थित करून हळूहळू एकदम सावकाश अशी शिलाई मारायची. हे बघा, यामुळे काय होतं, फिनिशिंग छान येतं आणि एकसारखी आपली पायपिंग येते. तसं ब्लाऊज शिवण्याचं खूप सोपं आहे. जसं आपलं प्रॅक्टिस होतं ना तसं आपला हात बसून जातो आणि पटपट ब्लाऊज शिवून होतात. तुम्हाला तर आता या गोष्टींचा अंदाज आलाच असेल. पायपिंगची पट्टी लावल्यानंतर जो भाग एक्स्ट्रा वाटतोय किंवा जे धागे आहेत ना ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, असे व्यवस्थित एकसारखे कट करून घेतलेत आणि आता व्यवस्थित अशी दुमडून एकदम बारीक अशी पायपिंग करून दाब पुढे पाठी करून अशी व्यवस्थित अशी बारीक अशी पायपिंग लावून घ्यायचे. हे बघा, एकदम अशी नाजूक आणि खूप छान पायपिंग बसते. असं व्यवस्थित कपडा जास्तीत जास्त आत घालवण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा, आणि हळूहळू पायपिंग लावायची, अजिबात गडबड करायची नाही. जर आपण कपडा जास्त खेचला असेल तर थोडीफार चून दिसते. माझी थोडीफार आड्याच्या इथं चून थोडीशी पडलेली, पण नकळत प्रेस केल्यानंतर ती व्यवस्थित होऊन गेली. हे बघा, अशी व्यवस्थित एकदम नाजूक अशी पायपिंग होते आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतो. जर ब्लाऊजची पायपिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज घालायला सुद्धा छान वाटतो. हे बघा, असं व्यवस्थित सावकाश हळूवारपणे टिप मारायची आहे. बऱ्याच वेळेला ब्लाऊजला जर व्यवस्थित पायपिंग नसेल तर ब्लाऊज व्यवस्थित चांगला शिवूनसुद्धा त्याला व्यवस्थित असा लुक येत नाही. आता मी तुम्हाला ही पायपिंग मी कशी लावली आणि जवळून कशी वाटते हे तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, एकदम अशी बारीक आणि एकसारखी अशी पायपिंग आलेली आहे. हे बघा, थोड्याशा चुन्या पडलेल्या पण त्यानंतर व्यवस्थित होऊन गेल्या. यानंतर बाही जोडताना मी दोन्ही साईडचे आडे पहिल्यांदा चेक केले आणि दोन्ही साईडचा जो एक्स्ट्रा भाग होता ना तो व्यवस्थित असा कट करून घेतला.
बाही लावताना पहिल्यांदा एक छोटीशी शिलाई मारून घेतली, का तर धागे बाहेर दिसू नये म्हणून. याची काळजी घ्यायची आणि शिलाई मारायची. बाही जोडताना नेहमी मी एक करते की दोन्ही साईडलाही मार्क करून घेते खडूने. यामुळे माझी बाही ना दोन्हीही बाही एकसारख्या होत नाहीत, वेगवेगळ्या होतात. पहिल्यांदा एक छोटीशी शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही बाहींना बघा. आणि आता मी बाहीचं माप 5 इंच होतं, बाहीची उंची 5 इंच होती, तसं मी टेपने मार्क करून घेतलं. म्हणजे आपल्याला खाली 1 इंचाची पट्टी फोल्ड करायची आहे आणि वरती पाव इंच भाग आपला शिलाईसाठी सोडायचा आहे. ते मी असं खडून मार्क करून घेतलं. यामुळे काय होतं, आपला पटकन ब्लाऊज शिवला जातो आणि आपल्याला सारखं टेपने मापत बसावं लागत नाही किंवा आपल्या बाहीची उंची एकसारखी होत जाते. जर आपण असंच अंदाजे करायला गेलो ना तर थोडंफार बाही कमी जास्त होत असते. मी बाही जोडताना बरोबर आडे असते त्याचा मधला सेंटर घेते आणि बाहीचा मधला सेंटर. यामुळं काय होतं, बाही बरोबर व्यवस्थित बसली जाते आणि कुठेही न खेचता अशी व्यवस्थित बाहीला शिलाई मारून घ्यायची. हे बघा, यानंतर एक बाजू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला पण मी शिलाई मारून घेतली. यामुळे बाही काय होतं, आपण ज्या वेळेला आढेचा मधला सेंटर आणि बाहीचा मधला सेंटर घेतो ना त्यावेळी बाही बरोबर व्यवस्थित बसते. ही दुसरी साईड आहे, दुसरी साईड ही मी तशीच व्यवस्थित अशी जोडून घेतली. बाही जोडताना जर आपण खेचली नाही, व्यवस्थित जोडली तर पाठीमागे किंवा पुढच्या साईडला काखेमध्ये चुन्या येत नाहीत. हे बघा, एकदम व्यवस्थित असं बसतं. जेवढी आपण सावकाश बाही लावू ना तेवढं बाहीला सुद्धा फिनिशिंग येते. आणि ब्लाऊज शिवताना नेहमी हीच काळजी घ्यायची आहे की जेवढं होता होईल ना तेवढ्या बाही असू द्या, पायपिंग असू द्या किंवा ब्लाऊजचा कोणताही भाग असू द्या, शिवताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक सावकाश शिवायचा. अजिबात गडबड करायची नाही. जिथे बघा, जे मोठमोठे टेलर असतात ते सांगतात आमचा 15 मिनटात ब्लाऊज होतो, 30 मिनटात ब्लाऊज होतो शिवून. ठीक आहे, आपल्याला 1 तास लागला, 1.5 तास लागला तरी चालेल, पण ब्लाऊज व्यवस्थितच शिवायचा. हे बघा, मी व्यवस्थित असे ब्लाऊजला पहिल्यांदा सरळ ठेवून एक शिलाई मारून घेतली. यानंतर ब्लाऊजला पलटी मारलं आणि आतल्या साईडून एक व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली. दोन्ही साईडला मी 2-2 व्यवस्थित शिलाई मारून घेतल्या. आणि आता ब्लाऊज जो मापाचा ब्लाऊज आहे ना तो खालच्या साईडून हुकाच्या पट्टीपासून असा व्यवस्थित मापून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला किती इंच अजून टाचावा लागेल. याच्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित कसं ब्लाऊजचं फिटिंग केलं ते दाखवते. ब्लाऊज कट करताना जर आपण व्यवस्थित माप टाकलेली असेल ना तर ब्लाऊजचं फिटिंग करताना ना आपल्याला जास्त अडचणी येत नाहीत आणि आपल्या शिलाईही व्यवस्थित येतात. हे बघा, आता मी मापाचा ब्लाऊज असा व्यवस्थित लावते खालच्या साईडला आणि असं व्यवस्थित मापून घेते. इथे जरा म्हणजे कॅमेरा व्यवस्थित न लागल्यामुळे थोडंसं काही दिसलं नाही. मी नेक्स्ट टाईम व्यवस्थित लावून तुम्हाला दाखवेन मी ब्लाऊजचं माप कसं टाकते ते. आणि हे बघा, बाहीचं मापसुद्धा टाकताना मी मापाचा ब्लाऊज जो आपण तयार ब्लाऊज करतोय ना त्याच्यावर ठेवते आणि व्यवस्थित असं मार्क करून घेते आणि नंतरच शिलाई मारते. कमीत कमी 4 तरी शिलाई मारायच्या, म्हणजे कस्टमरला ब्लाऊज जरी टाईट झाला किंवा लूज झाला तरी ते एखादी शिलाई एक्स्ट्रा असलेली काढू शकतात. हे बघा, असं एकदम व्यवस्थित मी शिलाईसुद्धा मारलेल्या आहेत. आणि ब्लाऊज बाही एकमेकांवर ठेवून व्यवस्थित चेक केली. ब्लाऊजसुद्धा दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून व्यवस्थित चेक केला, कारण एखादा म्हणजे एक साईड मोठी आणि एक साईड छोटी असं व्हायला नको, यासाठी व्यवस्थित काळजी घेतली. हे बघा, असं एकदम व्यवस्थित ब्लाऊज तयार झालेला आहे. याची कटोरीसुद्धा छान बसलेली आहे. आणि हे बघा,
एकदम ब्लाऊज व्यवस्थित